नमस्कार, मी आर्या शर्मा आणि आपण पाहत आहात MH52 न्यूज। आजची विशेष आणि सविस्तर बातमी चाळीसगावमधून। गिरणा बचावासाठी चाळीसगावात जन आक्रोश। मोर्चानंतर प्रशासन झुकले, 15 दिवसात कठोर कारवाईचे आश्वासन। पाहुयात सविस्तर वृत्त। चाळीसगाव तालुक्यात वाढत्या अवैध वाळू उत्खननाच्या विरोधात आज गिरणा बचाव समितीच्या वतीने मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढण्यात आला। गेल्या काही दिवसांपासून गिरणा नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध उत्खननामुळे पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाला आहे। यामुळे नदीचे अस्तित्वच धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे। याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि गिरणा बचाव समितीचे सदस्य मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। मोर्चाचे वैशिष्ट्य: 1. शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग। 2. गिरणा वाचवाच्या घोषणांनी परिसर दणाणला। 3. अवैध उत्खनन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी। 4. प्रशासनाला निवेदन सादर करणे। बैठक आणि चर्चा। मोर्चानंतर माजी खासदार श्री उन्मेष भैयासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत प्रशासनासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत पोलीस अधिकारी, महसूल विभाग आणि परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते। मोठे निर्णय अर्थात ॲक्शन प्लॅन। 15 दिवसांत ETS मोजणी करून सर्व खाणपट्ट्यांचा आढावा घेणे। रॉयल्टीपेक्षा अधिक उत्खनन झाल्यास कडक दंड आणि गुन्हे दाखल। नदीपात्रांमध्ये CCTV कॅमेरे बसवण्याचा निर्णय। अवैध वाहतूक रोखण्यासाठी रस्त्यांवर खड्डे खोदण्याची कारवाई। रहीपुरी येथील 1044 ब्रास वाळूची नियमानुसार विल्हेवाट लावणे। आतापर्यंत आढळलेल्या 14 वाहनांवर कारवाई। महसूल आणि पोलीस यांची संयुक्त पथे तयार। शासकीय कामांसाठी वाळू वापरण्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक। मोर्चाचा परिणाम: या मोर्चामुळे प्रशासनावर स्पष्ट दबाव निर्माण झाला असून अनेक प्रलंबित मुद्द्यांवर तातडीने निर्णय घेण्यात आले आहेत। अवैध उत्खननाविरोधात ठोस कारवाईची सुरुवात। स्थानिक पातळीवर प्रशासनाची जबाबदारी निश्चित। नागरिकांमध्ये जागरूकता आणि एकजूट वाढली। भविष्यातील पर्यावरण संरक्षणासाठी सकारात्मक पाऊल। महत्त्वाचा मुद्दा: आता सर्वांचे लक्ष पुढील 15 दिवसांवर लागले आहे। प्रशासन दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। गिरणा वाचवण्यासाठी उभा राहिलेला या जनआंदोलनाचा आवाज कितपत परिणामकारक ठरतो हे येणारा काळच ठरवेल।